ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्यापर्यंत येते ती पाहूया। राजकोट किल्ल्यावरील पुतळा प्रकरणी आता स्ट्रक्चरल कन्सल्टंट आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे। मध्यरात्री 3च्या दरम्यान चेतन पाटीलला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। विजय, काय नेमकी माहिती? अजिंक्य अगदी बरोबर आहे, कारण सगळ्यात मोठी आहे की राजकोट पुतळा प्रकरणातील जे आरोपी त्यापैकी एक आरोपी कोल्हापूरचा होता, चेतन पाटील याला कोल्हापूरच्या शाखेने या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। मध्यरात्री 3 वाजता चेतन पाटील याला ताब्यात घेतले। त्यामुळे महाराष्ट्रासमोर जे अनेक प्रश्न निर्माण झाले ते प्रश्न आता या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी निर्माण होते। कारण आपल्याला माहिती आहे की माझ्या समोर आपली बाजू चेतन पाटील यांचा फोन बंद होता, ते कुठेही कुणाला सापडत स्थानिक अन्वेषण शाखेने त्यांना शोधलेला आहे, त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढची कारवाई ती केली जाईल। मात्र याच अनुषंगाने जो ठाण्याचा आरोपी आहे या सगळ्या प्रकरणातील तो मात्र अद्याप ही या ठिकाणी कुणालाही मिळून आलेला नाही, शोधावर आहेत। आता चेतन यांकडून अनेक माहिती आहे ती समोर येऊ शकते। ठीक आहे। आणि विजय, या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने कारवाईला वेग देखील आल्याचं दिसतंय। आणखी काही जण आहेत का ज्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, त्याबद्दलची काय नेमकी अपडेट? खरं तर अजिंक्य या प्रकरणामध्ये दोघांच्यावर गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। यापैकी एक चेतन पाटील आहे आणि दुसरा आहे तो ठाण्यातील आपटे। मात्र हे दोघेही मिळून येत नव्हते। आता चेतन पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या संदर्भातली माहिती आहे ती समोर यायला सुरुवात होईल, कारण 2 ते 3 पथक कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखा तयार केली होती आणि त्यानुसार चेतनचा शोध आहे तो सुरू होता। आता नेमकं चेतन पाटील सापडल्यानंतर नेमका जो दुसरा आरोपी आहे या प्रकरणात ते कुठे आहे याचा देखील शोध ठाणे पोलीस आहे ते घेणार आहेत। आणि ज्यावेळी आरोपी आहे त्याच्या ते समोर आल्यानंतरच कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं, कुणाच्या सहाय्याने हे कॉन्ट्रॅक्ट दिलं, कशा पद्धतीने याचं काम केलं, ही सगळी माहिती आहे ती महाराष्ट्राच्या समोर येणार आहे। ठीक आहे विजय, आणि चेतन पाटील याला कोल्हापूर पोलीसच त्याची चौकशी करतील का सिंधुदुर्गात त्याला आणलं जाईल? सिंधुदुर्ग पोलिसांकडून देखील त्याची चौकशी होईल? काय नेमक्या पुढच्या घडामोडी घडतील? अजिंक्य, या संदर्भातली अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, कारण मध्यरात्री 3 वाजता आहे ते चेतन पाटीलला ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे यावेळी ते या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे त्याला देखील पकडलं जाईल, त्याला देखील या ठिकाणी ताब्यात घेतलं जाईल आणि त्यांच्यानंतर या दोघांची एकत्रित चौकशी आहे ती करू शकतात, कारण या प्रकरणाची जी पुढील कारवाई आहे ते मालवण पोलीस या ठिकाणी करणार आहेत। त्यामुळे या मालवणमध्ये त्यांना आणलं जाईल आणि मालवण पोलीस आहेत ते या सगळ्या दोघांच्याकडून असतील किंवा आता चेतन पाटील यांच्याकडून सगळी माहिती आहे ती घेतील, तपासणी आहे ती मालवण पोलीस करतील। ठीक आहे विजय, धन्यवाद विस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने घेतच राहू। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड राजकोट किल्ल्यातील आरोपी राजकोट किल्ला पुतळा प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेल्या आरोपी चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे। आणि यानंतर इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेऊया माझं गाव माझा जिल्हामध्ये। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर नौदलाचे अधिकारी दाखल, नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी।